नमस्कार. कृषी साथीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो थेट आपल्या घरातल्या कांद्याशी आणि आपल्या शेतकरी बांधवांच्या भविष्याशी जोडलेला आहे. पण हे सविस्तर विश्लेषण सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती. अशाच माहितीपूर्ण चर्चांसाठी कृषी साथी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे आमचा प्रत्येक नवीन प्रयत्न थेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग आता सुरुवात करूया. तर विषय आहे अमेरिकन प्रश्न. भारत आणि अमेरिकेमध्ये नुकताच एक मोठा व्यापार करार झालाय. बातम्यांमध्ये, पेपरात याची खूप चर्चा सुरू आहे. पण या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या मोठ्या मोठ्या निर्णयांचा आपल्या मातीत राबणाऱ्या, घाम गाळणाऱ्या शेतकऱ्याच्या आयुष्यावर नक्की काय परिणाम होतो? विशेषतः आपल्या कांदा उत्पादकांचं या करारामुळे भलं होणार आहे की त्यांचं कंबरडच मोडणार आहे? आज आपण याच प्रश्नाच्या अगदी मुळापर्यंत जाणार आहोत. म्हणून आजचा सगळ्यात महत्त्वाचा आणि थेट प्रश्न हा आहे की आपल्या रोजच्या जेवणातला कांदा अमेरिकेमुळे धोक्यात आहे का? आता हा प्रश्न वरवर पाहिला तर खूप साधा वाटेल, पण थांबा. या एका प्रश्नाच्या मागे आंतरराष्ट्रीय व्यापार, दोन देशांचं राजकारण, मोठमोठ्या कंपन्यांचं अर्थकारण आणि या सगळ्यात भरडला जाणारा आपला सामान्य शेतकरी, हे सगळं काही गुंतलेलं आहे. पण त्या अमेरिकेच्या करारावर बोलण्याआधी आपण आपल्या शेतकऱ्याच्या रोजच्या लढाईकडे एकदा बघूया. कारण जोपर्यंत आपल्याला ही रोजची लढाई समजणार नाही ना, तोपर्यंत त्या आंतरराष्ट्रीय कराराचा खरा अर्थ आपल्या लक्षात येणार नाही. कांद्याचा बाजार म्हणजे एक प्रकारचं रोजचं युद्धच आहे, जिथे प्रत्येक दिवस एक नवीन आव्हान आणि एक नवी अनिश्चितता घेऊन उगवतो. फक्त हा एक आकडा बघा, 3,83,000 क्विंटल. महाराष्ट्रातल्या बाजारपेठांमध्ये फक्त एका सोमवारच्या दिवशी आलेला हा कांदा आहे. जरा कल्पना करून बघा, एवढा प्रचंड माल जेव्हा एकाच दिवशी बाजारात ओथला जातो, तेव्हा दरांवर किती भयानक दबाव येत असेल. आवक थोडी जरी वाढली की दराचा काटा थेट खाली येतो आणि बरोबर त्याच क्षणी शेतकऱ्याच्या काळजाचा ठोका चुकतो, कारण त्याचा वर्षभराचा घाम, त्याची सगळी मेहनत त्या एका दरावर अवलंबून असते. आणि ही आहे त्या दिवसाची बाजारातली परिस्थिती. किती विचित्र आहे बघा. एकाच राज्यात एकाच दिवशी सोलापूरच्या बाजारात कांद्याला सरासरी भाव मिळतोय 750 रुपये क्विंटल, तर दुसरीकडे साताऱ्यात तोच भाव आहे 1250 रुपये. तब्बल 500 रुपयांचा फरक. आता शेतकऱ्याने काय करायचं? आपला माल कुठे विकायचा? आज विकायचा की 2 दिवस थांबायचं? हे गणित जुळवणं अजिबात सोपं नाही. प्रत्येक निर्णय हा एका जुगारासारखा असतो, ज्यात जिंकण्यापेक्षा हारण्याची शक्यता जास्त असते. आणि हाच तर खरा पेच आहे. सगळ्यांनी एकाच वेळी कांदा बाजारात आणला तर मागणीपेक्षा पुरवठा वाढतो आणि सगळ्यांचेच भाव पडतात. पण लाल कांदा हा नाशवंत माल आहे. तो जास्त दिवस साठवून ठेवता येत नाही, तो सडू लागतो. त्यामुळे कांदा विकायचा की थांबायचं, या दोन विचारांमध्ये त्याची जी घालमेल होते, ती एक मोठी तारेवरची कसरत आहे. आणि हा एक निर्णय त्याच्या संपूर्ण कुटुंबाचं आर्थिक भविष्य ठरवत असतो. आता शेतकऱ्याच्या या रोजच्या संघर्षात, या रोजच्या तारेवरच्या कसरतीत एका नव्या आणि खूप मोठ्या बातमीची भर पडली आहे. ही बातमी आली आहे थेट अमेरिकेतून. अमेरिकेच्या एका नव्या व्यापार धोरणाची ही बातमी आहे आणि एक अशी घडामोड आहे जी कांद्याच्या या संपूर्ण समीकरणाला मुळापासून बदलून टाकू शकते. तर बातमी अशी आहे की अमेरिकेने भारतातून येणाऱ्या अनेक वस्तूंवरचा आयात कर, जो आधी 25 ते 50% होता, तो कमी करायचा निर्णय घेतलाय. आता हे ऐकायला तर खूपच छान वाटतं, नाही का? असं वाटतं की अरे वा, आता आपल्या मालाला अमेरिकेसारखी मोठी परदेशी बाजारपेठ मिळेल. पण थांबा, या संधीसोबत एक मोठं आव्हानसुद्धा दडलेलं आहे, जे आपल्याला नीट समजून घ्यावं लागेल. आणि इथेच खरा प्रश्न निर्माण होतो. हा करार भारतीय शेतीसाठी, विशेषतः आपल्या कांदा उत्पादकांसाठी एक मोठी संधी आहे की एक छुपा धोका, की मग संधीच्या आवरणाखाली दडलेला एक सापळा? चला, दोन्ही शक्यता आपण अगदी खोलात जाऊन तपासून पाहूया. एका बाजूला आशेचं चित्र आहे. आपली निर्यात वाढेल, आपल्या कापड आणि मत्स्य उद्योगाला मोठी चालना मिळेल आणि शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल. पण त्याचवेळी दुसरी बाजू तितकीच भीतीदायक आहे. विचार करा, अमेरिकेचा स्वस्थ सरकारी अनुदान मिळालेला माल, जसं की जनुकीय बदल केलेलं सोयाबीन, कापूस आणि दुग्धजन्य पदार्थ, हे जर आपल्या बाजारपेठेत आले तर आपल्या स्थानिक उद्योगांचं आणि शेतकऱ्यांचं काय होणार? ही स्पर्धा समान पातळीवरची नसेल, हे तर उघड आहे. कृषी अर्थतज्ञ विजय जावंदिया यांनी नेमका हाच धोका अचूकपणे ओळखला आहे आणि त्यांचं म्हणणं खूप महत्त्वाचं आहे. नीट ऐका. ते म्हणतात, अमेरिकेत मास प्रोडक्शन आहे. म्हणजे काय? तर हजारो एकर जमिनीवर मोठमोठ्या मशीनने आणि सरकारच्या भरघोस अनुदानाने उत्पादन होतं. आणि आपल्याकडे आहे प्रोडक्शन बाय मासेस, म्हणजे लाखो छोटे छोटे शेतकरी आपल्या लहान लहान तुकड्यांवर शेती करतात. आता तुम्हीच सांगा, या दोघांची स्पर्धा होऊच शकते का? नाही.
जर आपण अमेरिकेच्या या प्रचंड ताकदीच्या मालाला आपली बाजारपेठ खुली केली तर आपला छोटा शेतकरी त्यात उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. ही झाली सर्वसाधारण शेतीबद्दलची भीती, आणि ती खरीही आहे. पण आपण आज विशेषतः कांद्याच्या बाबतीत बोलतोय. तर कांद्याबद्दलचं वास्तव काय आहे? अमेरिकन कांदा खरंच आपल्या बाजारात येऊन इथल्या दरांची आणि शेतकऱ्यांची वाताहत करू शकतो का? याचं उत्तर आपल्याला हवेतल्या गप्पांमधून नाही, तर जे प्रत्यक्ष हा व्यवसाय करतात त्या कांदा निर्यातदारांकडूनच मिळू शकतं. चला, त्यांचं मत काय आहे ते जाणून घेऊया. तर कांदा निर्यातदार अगदी ठामपणे सांगतायत की अमेरिकन कांदा भारतात येऊन धुमाकूळ घालेल, ही भीती तुर्तास तरी अनाठाई वाटते. आणि यामागे 3 ठोस कारणं आहेत. ती कारणं म्हणजे प्रचंड अंतर, चवीतला फरक आणि भारतीय बाजारातली टोकाची अस्थिरता. चला, यातला प्रत्येक मुद्दा आपण सविस्तरपणे समजून घेऊया. पहिली आणि सगळ्यात मोठी अडचण आहे अंतर. अहो, अमेरिकेतून जहाजाने कांद्याची एक खेप भारतात पोचायला कमीत कमी 45 ते 50 दिवस लागतात. म्हणजे जवळपास 1.5 ते पावणे 2 महिने. आता विचार करा, आपल्याकडे कांद्याचे भाव आठवड्याला, कधीकधी तर दिवसाला बदलतात. मग 1.5 महिन्यानंतर इथल्या बाजारात काय परिस्थिती असेल ह्याचा अंदाज आज कोण लावू शकतं? हा एक खूप मोठा धोका आहे, जो कोणी पत्करणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चव, आणि ही खूप इंटरेस्टिंग आहे. भारतीय कांद्याला, विशेषतः GI टॅग मिळालेला आपल्या नाशिकच्या कांद्याला, जो एक विशिष्ट तिखटपणा आणि चव आहे, तो जगातल्या दुसऱ्या कुठल्या कांद्याला नाही. याच चवीमुळे आपला कांदा जगभर प्रसिद्ध आहे. त्या तुलनेत अमेरिकन कांदा हा चवीला पांचट आणि बेचव मानला जातो. आपल्या फोडणीत किंवा मसाल्यांमध्ये तो तिखटपणा आणि चव तो देऊच शकत नाही. त्यामुळे भारतीय स्वयंपाकघरात त्याला पसंती मिळणं जवळजवळ अशक्य आहे. आणि तिसरा मुद्दा आहे दरातील प्रचंड अस्थिरता, म्हणजेच आर्थिक धोका. एक साधं उदाहरण घेऊ. समजा अमेरिकेतून एका व्यापाऱ्याने 100 रुपये किलो दराने कांदा खरेदी केला. 50 दिवसांनी तो माल भारतात पोहोचला आणि तेव्हा जर भारतात कांद्याचे भाव कोसळून 50 रुपये झाले असले तर काय होईल? त्या व्यापाऱ्याचं तर कंबरडच मोडेल ना. हा आर्थिक धोका इतका मोठा आहे की कोणीही सहजासहजी अमेरिकेतून ताजा कांदा आयात करण्याचं धाडस करणार नाही. तर या 3 भक्कम कारणांमुळे अमेरिकेचा ताजा कांदा आपल्या बाजारात येऊन इथले दर पाळेल ही भीती सध्या तरी खूप कमी आहे. मग याचा अर्थ या कराराचा आपल्याला काहीच फायदा किंवा तोटा नाही का? नाही, तसा अजिबात नाही. या कराराची खरी गोष्ट दुसरीकडेच दडलेली आहे. धोका नसेल तर मग खरी संधी कुठे आहे आणि ती आपण कशी साधायची? आणि इथेच आपल्याला आपला दृष्टिकोन बदलावा लागेल. अमेरिकन कांद्याच्या धोक्याची चिंता करत बसण्याऐवजी या करारामुळे जी एक नवी जागतिक बाजारपेठ आपल्यासाठी खुली होत आहे, त्या बाजारपेठेसाठी स्वतःला कसं तयार करायचं यावर लक्ष केंद्रित करण्याची हीच खरी वेळ आहे. भविष्याची तयारी करण्याची वेळ आहे. तर मग खरी संधी कुठे आहे? ती ताजा कांदा विकण्यात नाही, तर या प्रक्रिया केलेल्या उत्पादनांमध्ये दडलेली आहे. कांद्याची पावडर, सुकवलेले कांद्याचे काप, व्हिनेगरमध्ये टिकवलेला कांदा, अशा प्रक्रिया केलेल्या पदार्थांना अमेरिका आणि युरोपच्या बाजारपेठेत प्रचंड मागणी आहे. कारण या उत्पादनांचं आयुष्य जास्त असतं, वाहतूक सोपी असते आणि त्यांना ताज्या कांद्यापेक्षा कितीतरी जास्त आणि स्थिर भाव मिळतो. पण ही संधी साधायची असेल तर केवळ वाट पाहून चालणार नाही. पुढची 2-3 वर्ष आपल्याला कसून तयारी करावी लागेल. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतकरी उत्पादक कंपन्या म्हणजेच FPCs स्थापन करायला हव्यात, जेणेकरून त्यांची एकत्रित ताकद वाढेल. आंतरराष्ट्रीय निर्यातीचे नियम काय आहेत ते समजून घ्यावे लागतील. ग्लोबल गॅपसारखी जागतिक दर्जाची प्रमाणपत्र मिळवावी लागतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कीटकनाशकांचा वापर कमी करून जगाला जो माल हवा आहे तसा दर्जेदार माल पिकवावा लागेल. थोडक्यात सांगायचं तर आपल्याला आपली शेती करण्याची पद्धतच बदलावी लागेल. तर मग या संपूर्ण विश्लेषणाचा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जागतिक बाजारपेठ ही एक शर्यत आहे आणि या शर्यतीत भावनांना अजिबात स्थान नाही. ही शर्यत फक्त आणि फक्त तयारीनेच जिंकता येते. केवळ स्थानिक बाजारात माल विकून आणि भावासाठी आंदोलन करून आपले प्रश्न सुटणार नाहीत. आता आपल्याला या जागतिक स्पर्धेत उतरण्याची तयारी करावीच लागेल. दुसरा पर्याय नाही. तर पुढची शर्यत तयारीची आहे. या विषयावर तुमचं काय मत आहे? आपल्या शेतकऱ्यांनी ही तयारी नेमकी कशी करावी याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. ती आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच सखोल विश्लेषणासाठी कृषी साथी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी एका नव्या विषयासह. धन्यवाद.